आजच्या आपल्या सखोल चर्चेत आपले स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रश्नाचा विचार करणार आहोत जो दिसायला साधा वाटतो, पण त्यावर विचार करायला लागल्यावर डोकं चक्रावून जातं. हो, आणि हा प्रश्न काही धार्मिक विश्लेषणांमधून आलेला आहे. बरोबर. प्रश्न असा आहे, येशूने मानवी रूपात जन्म घेण्यापूर्वी म्हणजे जुन्या कराराच्या काळात देव स्वतः अवकाशात आणि काळात आपल्या जगात खरोखर प्रकट झाला होता का? म्हणजे सिंहासनावर बसलेला, देवदूतांनी वेढलेला असा देव कुणी पाहिला होता का? अगदी. हा प्रश्न फक्त इतिहासातील एका घटनेपुरता मर्यादित नाही खरं तर. अच्छा. हो, याच्या उत्तरामध्ये देव आणि त्याने निर्माण केलेली सृष्टी यांच्यातील नात्याबद्दलची एक मूलभूत समज दडलेली आहे. म्हणजे देव या मर्यादित जगाशी कसा संवाद साधतो किंवा साधू शकतो यावर हे सगळं अवलंबून आहे. अगदी बरोबर. हे समजून घेणं म्हणजे देवाच्या स्वभावालाच समजून घेण्यासारखं आहे. बरोबर. चला तर मग या गुंतागुंतीच्या प्रश्नाचा शोध घेऊया. आपल्याला मिळालेल्या माहितीमध्ये यावर 4 वेगवेगळे दृष्टिकोन मांडले आहेत. हो, आणि आपण एकामागून एक त्यांचा विचार करणार आहोत. जणू काही आपण एखादं गूढच उलगडत आहोत. तर पहिला दृष्टिकोन काय सांगतो? पहिला दृष्टिकोन अगदी सरळ आणि सोपा वाटतो. तो म्हणतो की हो, देवपिता आणि देवपुत्र दोघेही एका खऱ्या सिंहासनावर बसून स्वतःला प्रकट करत होते. आणि देवदूत आणि काही निवडक माणसं त्यांना पाहत होते. हो, म्हणजे जुन्या करारात अशी काही वर्णनं आहेत नाही का? जसं की यशया संदेष्टाने देवाचं दर्शन घेतलं, ते वाचल्यावर तर असंच वाटतं. हो, वरवर पाहतात तसंच वाटतं. पण ह्याच दृष्टिकोनामध्ये एक मोठी अडचण आहे. कोणती अडचण? जी स्रोतामध्ये स्पष्टपणे मांडली आहे. धार्मिक ग्रंथांनुसार पापी किंवा अपूर्ण असलेली सृष्टी देवाच्या दिव्य स्वरूपाला थेट पाहून जिवंत राहू शकत नाही. अच्छा. हो, निर्गम 33:20 मध्ये देव मोशेला स्पष्टपणे सांगतो, कोणीही मला पाहून जगणार नाही. म्हणजे देवाचं दर्शन घेणं हेच मुळात धोकादायक आहे. एखाद्या प्रचंड अणुभट्टीच्या जवळ जाण्यासारखं. तुम्ही अगदी योग्य उपमा वापरली. देवाचं स्वरूप इतकं पवित्र, इतकं तेजस्वी आहे की त्याच्या प्रत्यक्ष उपस्थितीत कोणतीही अपूर्ण गोष्ट टिकू शकत नाही. म्हणजे ती भस्मसात होईल. हो, त्यामुळे जर देव खरोखरच जसा आहे तसा प्रकट झाला असता तर केवळ मानवच नाही, तर देवदूत आणि संपूर्ण सृष्टीच नष्ट झाली असती. अगदी बरोबर. त्याच्या तेजाने. म्हणजे देवाचं प्रकट न होणं हे त्याचं दुर्लक्ष नव्हतं, तर ती एक प्रकारची संरक्षणाची उपाययोजना होती. बरोबर. सृष्टीला वाचवण्यासाठी तो लपून राहिला होता असं म्हणता येईल. म्हणजे त्याचं स्वतःला लपून ठेवणं हे त्याच्या उदासीनतेचं नाही, तर त्याच्या करुणेचं आणि संरक्षणात्मक प्रेमाचं लक्षण होतं. तो सृष्टीचा नाश करू इच्छित नव्हता. त्यामुळे पहिला दृष्टिकोन की दोघेही प्रकट झाले होते याचा मूळ मुद्द्यावर टिकत नाही. नाही, तो कोसळतो. ठीक आहे. म्हणजे पहिला दृष्टिकोन तर पूर्णपणे कोसळतो. पण यातून एक प्रश्न निर्माण होतो. जर दोघांचं एकत्र प्रकट होणं शक्य नव्हतं, तर काय फक्त एकानेच स्वतःला प्रकट केलं होतं? हाच दुसरा दृष्टिकोन आहे. तो याच शक्यतेवर विचार करतो की कदाचित फक्त पितादेव सिंहासनावर होते. हो, दुसरा दृष्टिकोन हेच सुचवतो. पण यातही तीच मूळ समस्या कायम राहते. अच्छा, म्हणजे अडचण तीच आहे. हो, अडचण देवाच्या कोणत्या तरी एका विशिष्ट स्वरूपाची नाहीये. अडचण स्वतः देवाच्या मूळ, दिव्य आणि पवित्र स्वभावाची आहे. म्हणजे जर देवाचं स्वरूपच इतकं तेजस्वी आहे की ते पाहून सृष्टी नष्ट होते, तर ते पिता असोत किंवा पुत्र, त्याने काही फरक पडणार नाही. बरोबर. म्हणजे अडचण कोणी प्रकट झालं यात नाही, तर देव प्रकट झाला यात आहे. परिणाम तोच होणार. अगदी. हा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणजे दुसरा दृष्टिकोनही पहिल्या दृष्टिकोनाप्रमाणेच त्याच तार्किक अडचणीत सापडतो. त्यामुळे हा दृष्टिकोनही आपल्याला समाधानकारक उत्तर देत नाही. नाही, तो केवळ प्रश्न एका व्यक्तीवरून दुसऱ्या व्यक्तीवर ढकलतो, पण मूळ समस्येचं निराकरण करत नाही. ठीक आहे. मग आता उरला तिसरा पर्याय, जो याच्या अगदी उलट आहे. आणि मला वाटतं इथे खरी गंमत सुरू होते. हो, हा दृष्टिकोन म्हणतो की फक्त पुत्रदेवाने स्वतःला प्रकट केले होते, पित्याने नाही. आणि काही जणांचा असा युक्तिवाद असतो की पुत्र हे देवाचे प्रकट होणारे स्वरूप आहे, तर पिता नेहमीच अदृश्य राहिले आहेत. हो, आणि हे जास्त तर्कसंगत वाटतं नाही का? वरवर पाहता तर आकर्षक वाटतं, पण हा दृष्टिकोन एका नवीन आणि मला वाटतं अधिक मोठ्या समस्येला जन्म देतो. कोणती समस्या? जर आपण असं मानलं की पुत्रदेव आधीपासूनच सिंहासनावर बसून संपूर्ण सृष्टीवर राज्य करत होता, म्हणजे त्याच्याकडे आधीपासूनच सर्व अधिकार होते. हो, तर मग त्यांना पुन्हा मानवी रूपात जन्म घेऊन दुःख सहन करून ते अधिकार मिळवण्याची किंवा वारसा हक्क प्राप्त करण्याची गरज का भासली? थांबा,
हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे, कारण नवीन कराराची संपूर्ण शिकवण याचवर आधारित आहे. हो ना, की येशूने मानवरूप धारण केलं, तो आज्ञाधारक राहिला, बरोबर. त्याने दुःख सोसलं. आणि मृत्यूवर विजय मिळवला आणि त्यानंतर देवाने त्याला सर्वोच्च केलं आणि सर्व अधिकार दिले. बरोबर. फिलिपेकर 2 मध्ये स्पष्ट म्हटलं आहे की त्याने स्वतःला नम्र केलं आणि म्हणून देवाने त्याला सर्वोच्च केलं. त्यामुळे इथे एक मोठी विसंगती निर्माण होते. जर त्याच्याकडे आधीपासूनच सिंहासनावर बसून राज्य करण्याचे सर्व अधिकार होते, तर मानवी रूपात येऊन दुःख सोसून ते अधिकार पुन्हा मिळवण्याचा हा सगळा प्रवास निरर्थक वाटू लागतो. हे असं झालं की जो माणूस आधीच मॅरेथॉन जिंकलेला आहे त्याला पुन्हा एकदा शर्यत धावायला सांगून विजेता घोषित करणं. बरोबर. याने त्याच्या मानवी जीवनाच्या आणि कार्यामागचा एक मुख्य हेतूच प्रश्नांकित होतो. अगदी. म्हणजे हा तिसरा दृष्टिकोन एका समस्येचं उत्तर देताना दुसऱ्या अधिक मोठ्या समस्येला जन्म देतो. तो येशूच्या कार्याचं महत्त्वच कमी करतो. हो. तर पहिले तीनही दृष्टिकोन काही ना काही कारणांमुळे टिकत नाहीत. मग आता आपण चौथ्या आणि शेवटच्या दृष्टिकोनाकडे येतो. आणि हाच सर्वात महत्वाचा आहे. पण एक मिनिट, जर पहिले तीनही चुकीचे आहेत, तर मग जुन्या करारातल्या त्या सगळ्या कथांचं काय, जिथे लोक म्हणतात, मी देवाला पाहिलं? यशया, मोशे. हो, हे सगळे खोटं बोलत होते का? मग चौथा दृष्टिकोन या मोठ्या विरोधाभासाला कसा सोडवतो? तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलात. हाच या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. चौथा दृष्टिकोन म्हणतो की पिता आणि पुत्र या दोघांपैकी कोणीही अवकाश काळात प्रत्यक्षपणे त्यांच्या मूळ दिव्य स्वरूपात सिंहासनावर बसून स्वतःला प्रकट केले नव्हते. कोणीच नाही. कोणीच नाही. आणि या दृष्टिकोनासाठी स्रोतांमध्ये अनेक भक्कम पुरावे दिले आहेत. चला, ते ऐकायला मी उत्सुक आहे. पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे देव अनंत आहे. तो कोणत्याही भौतिक जागेत मर्यादित नाही. याचं उदाहरण कसं देता येईल? समजा आपलं विश्व एक कागद आहे. आपण त्या कागदावर कुठेही चित्र काढू शकतो. पण आपण स्वतः त्या कागदाचा भाग नाही. अच्छा. देव त्या कागदाच्या बाहेर आहे आणि म्हणून तो त्या कागदावरच्या कोणत्याही एका बिंदूत अडकू शकत नाही. उलट तो संपूर्ण कागदच त्याच्या अस्तित्वात सामावलेला आहे. म्हणजे देवाला सिंहासनावर बसलेला कल्पिणे म्हणजे त्याच्या अनंत स्वरूपाला मर्यादित करण्यासारखे आहे. अगदी. शलोमोन राजाने म्हटल्याप्रमाणे आकाश आणि आकाशांचे आकाश सुद्धा तुला सामावून घेऊ शकत नाही. ही कल्पना खूपच प्रभावी आहे. म्हणजे देवाला सिंहासनावर पाहणं हे त्या कागदावरच्या एखाद्या चित्राने चित्रकाराला पाहण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. बरोबर. तो चित्रकार त्या कागदावर नाहीच. आणि दुसरा मुद्दा आपण आधीच पाहिला की देव सृष्टीचं रक्षण करण्यासाठी स्वतःला लपवून ठेवतो. हो. यशया 45:15 मध्ये म्हटल्याप्रमाणे खरोखर तू स्वतःला लपवून ठेवणारा देव आहेस. पण आता तुमच्या मूळ प्रश्नाकडे येऊला. की मग जुन्या करारात लोकांनी देवाला पाहिल्याचे जे उल्लेख आहेत त्याचं काय? यावर विश्लेषण असं सांगतं की लोकांनी प्रत्यक्ष अनंत देवाला नाही तर देवाच्या नावाने आणि अधिकाराने पाठवलेल्या एका विशेष देवदूताला पाहिले होते. देवदूत? हो. याला यहोवाचा दूत असं म्हटलं आहे. म्हणजे ही एक प्रकारची राजनैतिक भेट होती, जिथे राजा स्वतः न येता आपला राजदूत पाठवतो. अगदी तसंच. त्या राजदूताला राजाचाच अधिकार आणि सन्मान दिला जातो. अच्छा. तो दूत देवाच्या वतीने बोलत होता, देवाच्या अधिकाराने कार्य करत होता, पण तो स्वतः अनंत देव नव्हता. याचं काही उदाहरण आहे का? हो. शास्ते 13 मध्ये मनोहा देवाच्या दूताला पाहिल्यानंतर घाबरून म्हणतो, आपण देवाला पाहिले आहे, आपण नक्कीच मरून जाऊ. पण तो पाहतो ते यहोवाचा दूत असतो, देव स्वतः नाही. हा फरक खूप महत्वाचा आहे. आणि यामुळे दोन्ही गोष्टी साध्य होतात. देवाने आपला संदेशही पोचवला आणि सृष्टीचा नाशही झाला नाही. बरोबर. आणि या चौथ्या दृष्टिकोनातील सर्वात सुंदर आणि निर्णायक मुद्दा कोणता? तो म्हणजे इम्मानुएल या नावाचं खरं महत्त्व. इमॅन्युएल म्हणजे देव आपल्या सोबत. हो. या नावाला इतकं विशेष महत्त्व यासाठी आहे कारण पुत्राने मानवी रूपात जन्म घेतल्यानंतरच देव खऱ्या अर्थाने सृष्टीचा एक भाग बनून तिच्यासोबत राहिला आणि तेही अशा प्रकारे की सृष्टीचा नाश होणार नाही. अरे वा. म्हणजे हे नाव केवळ एक सुंदर उपाधी नव्हती, ते एका वैश्विक समस्येचं उत्तर होतं. अनंत देव आणि मर्यादित सृष्टी यांना एकत्र आणण्याचा तो एकमेव मार्ग होता. या दृष्टिकोनातून मी इमॅन्युएल या शब्दाकडे कधी पाहिलंच नव्हतं. पुत्राचे मानवरूप धारण करणे ही एक अशी घटना होती जिथे अनंत देव स्वतःला मर्यादित सृष्टीच्या पातळीवर घेऊन आला, जेणेकरून सृष्टी त्याला अनुभवू शकेल आणि तरीही टिकून राहील. आणि या घटनेनेच देव आणि मानव यांच्यातील दरी सांधली. अगदी.
म्हणूनच योहान 1:18 म्हणते, देवाला कोणीही कधी पाहिले नाही. पित्याच्या उराशी असलेला जो एकुलता एक पुत्र, त्याने त्याला प्रकट केले आहे. या वचनाचा सरळार्थ हा आहे की येशूच्या येण्यापूर्वी देवाला त्याच्या मूळ स्वरूपात पाहणं शक्यच नव्हतं. बरोबर. तर या संपूर्ण विश्लेषणाचा अर्थ काय निघतो? या चारही दृष्टिकोनांच्या प्रवासातून आपण कुठे येऊन पोचतो? याचा सरळ अर्थ असा आहे की देवाचं सुरुवातीचं अदृश्य असणं हे अंतर किंवा दुर्लक्ष नव्हतं. तर ते एक अत्यंत काळजीपूर्वक केलेलं संरक्षणात्मक प्रेम होतं. हो, एका असीम आणि पवित्र देवाला मर्यादित आणि अपूर्ण सृष्टीसमोर थेट प्रकट करणं शक्यच नव्हतं. ते सृष्टीच्याच हिताचं नव्हतं. आणि मग पुत्राचं मानवी रूपात येणं ही केवळ एक ऐतिहासिक घटना नव्हती. तर ती त्या समस्येवरील एकमेव उपाय होता. एका अनंत पवित्र देवाने आपल्या मर्यादित आणि अपूर्ण सृष्टीसमोर स्वतःला प्रकट करण्यासाठी शोधलेला तो एकमेव सुरक्षित आणि आवश्यक मार्ग होता. अगदी. या मार्गाने देवाने सृष्टीचा नाश न करता तिच्यासोबत नातं जोडलं. त्याने स्वतः सृष्टीचा भाग बनून तिच्या मर्यादा स्वीकारून हे नातं शक्य केलं. तो अवकाश काळाच्या पलीकडचा असूनही अवकाश काळात आला. जेणेकरून अवकाश काळात अडकलेली सृष्टी त्याला ओळखू शकेल. हे खरंच अद्भुत आहे. या विचाराने देवाच्या स्वभावावर आणि त्याच्या सृष्टीसोबतच्या नात्यावर एक पूर्णपणे नवीन प्रकाश पडतो. त्याची करुणा आणि बुद्धी किती खोल आहे याची जाणीव होते. पण मग ह्या स्रोताच्या शेवटी एक अधिक सखोल विचार दिला आहे असं तुम्ही म्हणालात. हो, तो आपल्याला भविष्याकडे घेऊन जातो. कसा? जेव्हा पाप आणि मृत्यू पूर्णपणे नष्ट होतील, सृष्टी जेव्हा पूर्णपणे शुद्ध होईल आणि पुत्राचं कार्य पूर्ण होईल, त्यानंतरही काय? अवकाश काळात अडकलेली सृष्टी देव पित्याला थेट त्याच्या मूळ स्वरूपात पाहू शकेल की नाही हे अनिश्चित आहे. म्हणजे सृष्टी पूर्णपणे शुद्ध झाल्यावरही निर्माता आणि निर्मिती यांच्यात एक मूलभूत फरक कायम राहू शकतो. हो, एक असं अंतर जे कधीच भरून निघणार नाही. हीच ती शक्यता आहे जी आपल्याला विचार करायला लावते. मर्यादित असणं म्हणजे काय आणि अनंत असणं म्हणजे काय यातील फरक कदाचित कधीच मिटणार नाही. अच्छा, मर्यादित अस्तित्वासाठी अनंत देवाला जाणणं म्हणजे नेमकं काय? त्याचा पूर्ण अनुभव घेणं म्हणजे काय? या प्रश्नावर विचार करण्यासाठी हे विश्लेषण आपल्याला एक नवीन दिशा देतं. हा विचार खरंच माणसाला किती लहान असल्याची जाणीव करून देतो. हो ना. आपण ज्या गोष्टींना समजण्याचा प्रयत्न करत आहोत त्या आपल्या आकलनाच्या कितीतरी पलीकडच्या आहेत. आणि कदाचित तेच अंतिम सत्य आहे. कदाचित देवाला जाणणं म्हणजे त्याला एका सूत्रात किंवा व्याख्येत बसवून पूर्णपणे समजून घेणं नव्हे, तर त्याच्यासोबत एका अतूट नात्यात असणं. बरोबर. आणि हेच त्या नात्याचं सौंदर्य असू शकतं.